जम्मू काश्मीरमध्ये मंगळवारी 2 दहशतवादी हल्ले, डोडातील छत्तरकलात सैन्याच्या कॅम्पमध्ये दहशतवाद्यांचं फायरिंग, कठुआमध्ये सेनेकडून दहशतवाद्यांचा एन्काउंटर तर एका दहशतवाद्याला कंठस्नान। यासी हल्ल्यातील दहशतवाद्यांचं स्केच जारी, प्रत्यक्षदर्शींनी केलेल्या वर्णनावरून स्केच तयार, दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस। यासी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेचं सुरक्षा व्यवस्था वाढवली, 29 जूनपासून सुरू होणार अमरनाथ यात्रा। नवे सेना प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती, तर लष्कर प्रमुख म्हणून 30 जूनपासून द्विवेदी घेणार पदभार। मोहन चरण मांझी घेणार ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून शपथ, शपथग्रहणाआधी पंतप्रधान मोदींचा भुवनेश्वरमध्ये रोड शो। आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी, चंद्रबाबू नायडू तिसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्री म्हणून शपथ, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत कार्यक्रम। पश्चिम बंगालमध्ये 4 वर्षांच्या मुलाला बर्ड फ्लू, तर WHOने दिली माहिती, H9N2 व्हायरसच्या संक्रमणाबाबत पुष्टी। दिल्लीतल्या पाणी प्रश्नाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, हरियाणाला दिलेल्या निर्देशावर कोर्टात वाद होण्याची शक्यता, दिल्लीमध्ये पाण्यावरून अनेक ठिकाणी आंदोलनं। 2 दिवसात सोनं 2200 रुपयांनी स्वस्त, चीननं सोने खरेदी थांबवल्याचा परिणाम असल्याची चर्चा, तरीही सोनं 71,250 रुपये तोळ्यावर। ठाणे पोलीस स्कूल प्रशासनानं फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढलं, उद्याची शेवटची तारीख असतानाही मुलांना शाळेबाहेर काढल्यानं पालकांना संताप। पहिल्याच पावसानं जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये महिनाभर पुरेल एवढी वाढ, धरणामध्ये 4837 क्युसेक पाण्याची आवक सुरू। सोलापुरातल्या मालिकपेठच्या रेल्वे बोगद्याखाली तब्बल 10 फूट पाणी साचलं, वाहतूक बंद झाल्यानं प्रवाशांना फटका। जळगावच्या अहिरवाडीमध्ये वादळी पावसामुळे 400 हेक्टरवरील केळी आणि 670 हेक्टरवरील लिंबू पिकांचं नुकसान, वाऱ्यामुळे पिकं भुईसपाट। जगभरात अनेक देशात पूर, स्पेनमध्ये प्रचंड पावसामुळे एअरपोर्टपासून सर्व रस्ते जलमय, तर अमेरिकेमध्ये नेपल्स, फ्लोरिडामध्ये लोकांच्या घरामध्ये शिरलं पाणी।